आज दिनांक 31/5/2025 रोजी सासवड आगारात सेवानिवृत्तीचे कार्यक्रम असल्याने दौंड आगारातील माजी सचिव शिवाजी खराडे हे गेले 20 वर्षे दौंड आगारात सचिव पदावर त्यांनी काम केलेले होते. तरी त्यांनी आज रोजी या सेवानिवृत्तीच्या कामानिमित्त एसटीच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी 12ही महिन्याचा मोफत पास देण्यात यावा व त्यांना मेडिकल सुविधाही देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने करावी असा प्रश्न शिवाजी खराडे यांनी मांडलेला आहे. तरी आज रोजी दौंडचे राजाभाऊ गायकवाड सासवड आगारात सहाय्यक वाहतूक निरीक्षक म्हणून पदावर काम करत असल्याने ती आज रोजी सेवानिवृत्त होत असल्याने दौंड आगारातून 25 ते 30 कार्यकर्ते आज रोजी सासवड आगारात त्यांच्या स्वागतासाठी आलेले होते. त्यावेळेस शिवाजी खराडे यांनी हा प्रश्न कामगारांच्या हितासाठी मांडलेला आहे. तरी आज रोजी सहाय्यक वाहतूक निरीक्षक राजाराम गायकवाड हे सासवड आगारातून सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी आज रोजी दौंड आगारातील श्री घालमे सचिव व अध्यक्ष श्री लडकत राजाराम व एसटी सोसायटीचे संचालक अजित येडे व कार्यकर्ते सोनाने आबादादा पाटोळे, घनश्याम चौरे, मामासाहेब कडू, मोहन भोसले, लव्हे चालक व गारगावचे सरपंच बाळासाहेब निवगुणे तसेच गारचे पोलीस पाटील हेमंत सोनवणे, त्यांच्या मिसेस कोमलताई सोनवणे व गार ग्रामपंचायतीचे सदस्य मोहिनीताई निवगुणे तसेच नवीन कारचे कार्यकर्ते या कार्यक्रमास भरपूर जण हजर होते. तसेच भारत जाधव, सुशांत जाधव, शिवाजी जाधव, संजय जाधव, देवराम शिंदे, गौतम रणपिसे, दादा अडागळे, चंद्रकांत जाधव, चंदू शिंदे असे कार्यकर्ते सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. तरी आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे श्री गायकवाड साहेब यांनी आभार मानले. प्रतिनिधी अशोक कुंभार. नियुक्ती निवृत्ती त्यामुळं हा दिवस महामंडळातील सर्वांच्या वाटेला उत्तरार्धात येतच असतो. प्रत्येकाने आपापल्या पैकी इतकं छान असं विश्लेषण केले, वस्तुस्थिती मांडलेली आपल्याला अनुभवायला पण मिळली. आपण अनुभवतोय, आम्ही सेवेत असताना सगळं पाहत आलेले. माझ्या माहितीप्रमाणे दोनचे बरेचसे तळेगाव माझ्याकडे होते, सगळे जुने सहकारी नाहीत. पण इथं आज एवढा एकोपा वेगळा पाहिल्यानंतर मला खूप जाणवलं आणि कार्यक्रम थोडक्यात आटपून घ्यायचा होता, पण कार्यक्रम तो समांतर गेला. हा एसटीचा वडवृक्ष खूप मोठा आहे. अशी एसटीची स्थापना झाली तशी आणि हा खडा जो ठेवला आहे त्या या वटवृक्षाच्या पारंब्या आणि या ज्या पारंब्या हे सगळे जुने आजचे निवृत्त सहकारी आहेत माझे. हे पारंब्याच्या रूपानेच त्यांनी हा वटवृक्ष केलेला होता आणि असे हे सगळे पारंब्याच्या रूपाने असलेले माझे सहकारी आज निवृत्त होत आहे. जसं पाहिलं तर एका गोष्टीने खरंच खंत वाटली तेव्हा या जुन्या लोकांनी खूप प्रचंड असे कष्ट सोसलेले. एसटी अशी एवढी भव्य दिवस झाली ती काय उगीच झालेली नाही आहे. थोडाफार फरक आहे त्यांच्या सेवेत आणि माझ्या सेवेत, त्यातले बरेचसे मी माझ्यावर काम केलेले. अशा सर्व माझ्या सहकारी मित्रांना भविष्यातील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझी हा कार्यक्रम करतो. आणि सर्व आलेले पाहुणे हे आमच्या सत्कारासाठी आलेले आहेत, यांचं प्रथम स्वागत करतो. आणि माझ्या दौंड डेपोमधल्या सर्व मित्रमंडळी इथं आलेले आहेत, ते माझ्यासाठी आलेले आहेत. गारचे माझे सर्व मित्रमंडळी परिपाहुणे सर्व आलेले आहेत. तरी सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मला 1994 साली एस टीमध्ये सर्व्हिस लागली. त्या आधीचा पूर्वीचा काळ फार खराब होता, पण मला सर्व्हिस मिळाल्यावर त्या संधीचं मी सोनं केलं आणि एस टीच्या नोकरीमुळे माझ्या मुलांचं शिक्षण झालं, माझ्या घराची प्रगती झाली. पूर्वी मला घर राहायला नव्हतं, आता एस टीच्या मुळे मला दौंडमध्ये 2 फ्लॅट आहे, 5 एकर शेती आहे, गावात घर आहे. मी एवढीच विनंती करतो
की एस मुळे माझं सर्व कुटुंब सुखी आहे आणि ह्या पदापर्यंत पोचायला माझे गुरु वजीरभाई जकाते यांनी मला ड्रायव्हिंग शिकवलं आणि त्यांच्यानंतर मी इथपर्यंत वाहतूक निरीक्षकच्या पदापर्यंत पोहोचलो. हे मला त्यांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत. दुसरी गोष्ट अशी सांगतो की जे कर्मचारी अजून काम करतात त्यांना मी विनंती करतो की बाबा एस मुळे आपल्याला समाजात किंमत आहे. त्या एस टीचं तुम्ही चांगल्या प्रकारे नोकरी करा आणि लालपरी इथून पुढे लालपरीची चांगल्या पद्धतीने सुधारणा व्हावी ही अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. हा सत्कार समारंभ खरंतर कौटुंबिक आहे. ज्या सेवेमध्ये ज्या एस टी मध्ये ह्या सर्वांनी सेवा केली, 20 वर्ष, कोणी 35 वर्ष, कोणी अगदी 35 वर्ष, 30 वर्ष सेवा केलेली आहे. जिथं सेवा केली त्या ठिकाणी ह्या घरच्यांना येण्याचा योग आज या ठिकाणी उपस्थित आलेला आहे. 30 वर्ष सेवा झाली, आपल्या घरच्यांनी इथं सेवा केली, कुठं केली, काय केली ते बघण्यासाठी आणि त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत. माझे सहकारी 2 वर्षापूर्वी या ठिकाणी रुजू झालेले गायकवाड साहेब असतील, तसेच बापू होले असतील, भगवान धायगुडे साहेब असतील, जगताप साहेब असतील, आमचे सहकारी पाहुणे सस्ते पाहुणे असतील, तसेच विठ्ठल मेमाने साहेब असतील, यांच्या सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे घरचे काही पाहुणे उपस्थित आहेत, त्यांची मुलं उपस्थित आहेत, मुली उपस्थित आहेत. आपल्या वडिलांनी कुठं काम केलं, काय काम केलं ते पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. 20-30 वर्ष सेवा केलेली आहे. खरं तर ही सेवा करत असताना आमच्या वहिनी असतील, भगिनी असतील, ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले म्हणून ही सेवा आम्ही आता सत्कार समारंभ खरं करू शकलो. हा जरी ह्यांचा सन्मान असला तरी त्यांचा सबचा सन्मान आहे. अर्धा हिस्सा त्यांचा आहे, कारण त्यांनी घरची जबाबदारी ही पेलली आहे. त्यावेळेला 8 तास 12 तास ही मंडळी बाहेर काम करतात. घरचे संस्कार, मुलांच्या वरती संस्कार, घरची सगळी जबाबदारी ह्या आमच्या भगिनींनी पार पाडली. त्याबद्दल 8 ऑगस्ट 1997 माझा जन्मदिवस आणि 9 सप्टेंबर 1997 माझ्या पप्पांच्या नोकरीचा पहिला दिवस. असं म्हणतात ना, पहिली बेटी धनाची पेटी, अशी काहीशी माझी ओळख. म्हणूनच नमस्कार माननीय सगळे अध्यक्ष. मी श्री भगवान बुवासो धायगुडे यांची कन्या मयुरी भगवान धायगुडे माहेरी आणि मयुरी अमोल देवकाते सासरी. माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ उतारावरती मला खूप खंबीरपणे साथ देणारे, माझ्या स्वप्नांसाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवणारे आणि आमच्या भावंडावरती जीवापाड प्रेम करणारे माझे पप्पा आज रिटायर होत आहेत. पप्पा हॅपी रिटायरमेंट. एका मुलीसाठी तिचे पप्पा सर्वस्व असतात हे प्रत्येक मुलगी जाणू शकते. माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचू शकतात. माझ्या पप्पांचा 28 वर्षांचा प्रवास काही सोपा नव्हता. काही चांगले क्षण घडले, आनंदाचे घडले, काही दुःखाचे घडले, पण त्या दुःखाच्या क्षणामधून पप्पांनी खूप जिद्दीने आणि संयम ठेवून आमच्यासाठी एक पूर्ण रस्ता चांगला रिकामा केला. त्याबद्दल पप्पा तुमचे मनापासून धन्यवाद. आणि माझ्या पप्पाच्या या प्रवासामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा देऊन साथ देणारी माझी मम्मा, तिचेही खूप मनापासून धन्यवाद. इतकं बोलून व्यासपीठाची रजा घेते. थँक्यू.